बरं झालं तुम्ही लवकर आला, आम्ही पण बँकेतच निघालो होतो. कॅलेंडला म्हटलं जा पुढं, आलोच आम्ही. सकाळी फोन आला, म्हटलं काहीतरी अर्जंट असणार, जाऊन यावं. काय म्हणताय? त्याचं कसं आहे मामा, म्हणजे लकीली अजिंक्य गावातच आहे तर आजचं काय? फौजी ही तर आहेच तर उरकून टाकू लगेच. उरकून टाकू म्हणजे तसं कसं होईल? आज आता 4 दिवसानं जाईल. अहो 4 दिवस म्हणजे लय झाले. अहो पण तसं नाही, अजून कुणालाच माहित नाही आणि तयारी पण काही नाही. आता लय पण काय तयारी करत बसू नका. आमच्या आईसाहेबांना तयार केलं पाहिजे, त्यांचा होकार मिळवला पाहिजे. होकार? हेच 4 दिवसात लग्न करण्यासाठी. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही करतो काय तर. तसं त्यांची तर इच्छाच होती की आमचं आमदाराच्या पुरी बरोबर लग्न व्हावं, पण काय? पण आम्ही जयश्री बरोबर लग्न करणार ना. तुम्ही बघा 4 दिवसात कसं काय होईल ते. अहो पण नो पण बिन मामा काय नाही, आता पण बिन होते. मी तेवढं लागा तयारीला. बर, बघतो मी. आहे का? परत बघतो. अहो डनच करून टाका. अहो ठीक आहे, येतो. अब आएगा असली मजा. सगळं घर साफ करतो का नाही बघा, एकदम क्लीन. आजा आजा, एक क्या? अरे बगल तवा काम करता रहता है तू. ए तू काय सत्यनारायणच्या पूजेला बसलायस होय? अरे त्याच पूजेला बसायची तयारी करायला लागली ना मी. हा? आजा तू सबका काम करेगा और मेरा नहीं करेगा. तुझं काय आता? काय तुझं बी घर साफ करून द्यायचंय? घर साफ करणारी यावी म्हणून मला हेल्प कर. आजा सरिताला कसं पटवायचं ना त्याची आयडिया दे मला तू. नाहीतर आजी तू सेटिंग लाव की लका. राहुल्या, हा. पुरीसाठी ना मेहनत आणि काम दोन्ही करायला लागतं. त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागते. हा हो. तू करणार आहे का? अम्मा करणार की मी पण करणार ना? मा. हा. एक काम करायचं, ही सगळी लादी आहे ना तू पुसून घे. हा? का का म्हणजे तरी तर नको तुला पुस्तकी लागा कामाला. पण आजा हे सगळं केलं सरिता कशी पटल? पोरींचं कसं असतं माहितीये काय, त्यांना ना वाटलं पाहिजे आपला नवरा काम करतोय, संसाराचा गाडा ओढतो, लगेच खुश ते आहे. हा आता शेतलीच बघ ना, ती का खुश होती? कारण मी काम करतोय ना. आपल्या बायकोला घरकामात मदत करणारा नवरा खरा हिरो असतो. आता आहे ना तू हिरो. ला कामाला चल. होय हो. किती वेळ एकच काम करत बसलाय तुम्ही? होतंय होतंय. हो गया. चत्तर मला वाटलंच तू काम वाढवून ठेवणार म्हणून.
अरे तुलाच मी मदत करत होतो की. मला मदत राहू दे तुझी मदत. जा बाहेर. चल. बया कसलं आरशासारखं घर चकचकीत केले. मी बी तेच म्हणते, एवढं सगळं कोणी केलं असेल? हाय का आता कोणी साफ केले म्हणजे? अगं दोघींनी साफ केले. समाधान्या बघितलं का, आज दोघींनी घर झाडून पुसून चकचकीत केले. उगच वय आदर्श सासू सून आहेत दोघी जणी. हा अहो मामा, आता आपल्या घरासाठी एवढं करूच शकतो की माणूस. अगदी खरं आहे तुझं. पण आता माझ्याकडे पण एक बातमी आहे. कसली बातमी? दुपारी हर्षवर्धनला भेटायला गेलो होतो. तो म्हणला की अजिंक्य जायच्या आतच करूयात लग्न. म्हणजे काय, घरातले सगळे मेंबर लग्नाला असतील. अहो पण अजिंक्य तर आता 4च दिवसात जाणार आहेत. होय समाधान्या, अरे एवढ्या लवकर कशी काय तयारी व्हायची? हा, अगं कसं करायचं म्हणजे, करायलाच पाहिजे. मी तिथं होकार कळवून आलोय. आता कामाची घाई केली पाहिजे. सगळेच मिळून कामाला लागूयात ना. तरी बरं तुम्ही आज मिळून घर साफ करून घेतलंय. ती एक चांगलं झालं. म्हणजे कसं आहे, पाहुणे रावळे आले तर बसायला उठायला. आजा, अरे काय घुमेवानी बसलायस नुसता? हा उठ. दिवसभर कुठे गेला होतास रे? सातारला जाऊन बसलायस वे? उठ 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 लवकर. शीतल, माझ्यासाठी अर्धा कप चहा टाक. मी हात पाय तोंड धुवून येतो. अरे तू काय बघत बसलाय? जा की धारा काढायला. किटली, तांब्या. काढतो. माईला या सासू सुनीच्या झगड्यात माझं मरण होते. काल ठरलं होतं यात पडायचं नाही म्हणून, तरी आज लागलंच लाचण माग. ते काय नाही, 4 दिवस घरात थांबतच नाही. काय बी झालं तरी या दोघींच्या मध्ये पडणारच नाही.